भारतीय जनता पार्टीचे आमदार बबनराव लोणीकर आहेत। सर, हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। अधिवेशन सुरू असताना आज विरोधकांनी सभात्याग केलेला आहे, काय सांगाल? परभणीची घटना दुर्दैवी आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे। भारतीय जनता पक्षानं निषेध केलेला आहे। आरोपीला अटक झालेली आहे। आरोपी मनोरुग्ण आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे। बीडमध्ये जी घटना घडलेली आहे ती दुर्दैवी आहे। एखाद्या सरपंच असलेल्या किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीचं किडनॅप करणं, त्याची हत्या करणं, या आरोपीला फाशी झाली पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ती केस चालली पाहिजे। मात्र हिवाळी अधिवेशनामध्ये याचं भांडवल करून विरोधी पक्षाकडं कुठलेही मुद्दे नाही आहेत। विरोधी पक्ष दिशाहीन झालेला आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कर्जमाफीचा प्रश्न आहे, वीज बिल माफीचा प्रश्न आहे। शेतकऱ्याच्या प्रश्नावर, महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नावर चर्चा करण्याऐवजी विरोधी पक्ष हा पुळपुट्या आहे। त्यांना काहीतरी बहाणा पाहिजे आणि सभागृहाचं कामकाज बंद पाडणं आणि 13 कोटी लोकांवर अन्याय करणं, अशा प्रकारची विनाशकाले विपरीत बुद्धी ही विरोधी पक्षाची भूमिका आहे। आणि विरोधी पक्ष राहिला किती आता कांड्यावर मोजण्या इतका, 2 लाईनीत बसतात हे सगळे पक्ष। त्याच्यामुळं त्यांनी आत्मपरीक्षण करावं पराभवाचं, आपण का हारलो महाराष्ट्रात याचं चिंतन मनन करावं। मात्र विरोधी पक्ष गुद्द्यावर आलेला आहे, त्यांना महाराष्ट्राच्या विकासाशी काही घेणं देणं नाही। काल EVMच्या संदर्भात आंदोलन केलं या विधिमंडळाच्या पायऱ्यावरती। खरं म्हणजे ज्या वेळाला काँग्रेस जिंकते किंवा आघाडी जिंकते, लोकसभेला ते जिंकले, त्यावेळेला त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्या का नाही मागणी केली? म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना नापास केलेलं आहे, रिजेक्ट केलेलं आहे। यांचे रिझल्ट 0% आहेत। महाराष्ट्राच्या जनतेनं रिजेक्ट केल्यानंतर आता मुद्दाच राहिला नाही आणि म्हणून असे काहीतरी मुद्दे उकरून काढायचे आणि सभागृहाचा वेळ वाया घालायचा। विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ द्यायची नाही, 13 कोटी जनतेच्या प्रश्नावर चर्चा होऊ द्यायची नाही। अशा प्रकारची ही पळपुटी भूमिका विरोधी पक्षाची योग्य नाही। महायुतीचं सरकार राज्यावर सत्तेवर आलेलं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि आता मराठवाड्यातला जो तुमचा वॉटर ग्रीड प्रकल्प होता तो महत्त्वाचा होता, तो आत्ता पूर्ण होईल असं वाटतं का तुम्हाला? मराठवाड्यामध्ये कायमचा दुष्काळ असतो, वारंवार दुष्काळ पडतो। 4000 टँकरनं पाणी द्यावं लागतं। लातूरला खूप वर्ष मुख्यमंत्रीपद होतं। राज्याची राजधानी मुंबई असलं तरी लातूर हे मराठवाड्यातलं केंद्र होतं। तिथं रेल्वेनं पाणी दिलं आम्ही मिरजवरून आणि हा प्रकल्प याचा DPR बनवला की 35 वर्षात पाऊस किती पडला, कोणत्या धरणात किती पाणी साचलं, गोदावरी, दुधना, पूर्णा, मांजरा या नद्यांचं पाणी आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणात किती वाहून गेलं, याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्याचं काम इस्रायल सरकारला दिलं होतं। आणि इस्रायलमध्ये जगात सगळ्यात कमी पाऊस पडतो, तरी 25 वर्ष पाऊस नाही पडला तर एकही टँकर लागत नाही। हा ड्रीम प्रोजेक्ट होता, याचा अभ्यास केला होता। राज्याच्या प्रधान सचिवासह पाणी पुरवठा विभागाचं संपूर्ण डिपार्टमेंट घेऊन मी इस्रायलमध्ये गेलो, श्रीलंकेमध्ये गेलो, ऑस्ट्रेलियामध्ये गेलो आणि इस्रायलकडं आपण हे DPR बनवण्याचं काम दिलं। त्यांना 22 कोटी रुपयाचा निधी दिला। इस्रायलचे प्रधानमंत्री मुंबईमध्ये आले, देवेंद्रजी बरोबर त्यांची मीटिंग झाली आणि हा प्रोजेक्ट करण्याचा निर्णय झाला होता। परंतु कालांतरानं सरकार बदललं, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि आघाडीचं सरकार आलं आणि या सरकारनं मराठवाड्याचा कायमचा दुष्काळाचा कलंक पुसण्याचं काम थांबवलं। आता देवेंद्रजीकडून आमच्या अपेक्षा आहेत की त्यांनी नाही केलं, ठीक आहे, मध्ये आपलंही 2.5 वर्ष सरकार होतं, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे सभागृहामध्ये मी हा विषय मांडणार आहे। मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या कायमच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतीला पाणी द्यावं लागेल, शेतीला वीज द्यावा लागेल। जी मोठी धरणं आहेत, इसापूरचं धरण विदर्भात आहे, त्याचं पाणी आंध्रामध्ये वाहून जातं। उजनीचं धरण पश्चिम महाराष्ट्रात आहे, हे भरल्यानंतर याचं पाणी कर्नाटकमध्ये वाहून जातं। गोदावरी, दुधना, पूर्णाचं पाणी खाली तेलंगणा आणि आंध्रामध्ये जातं। हे पाणी अडवलं पाहिजे
आणि मोठी 11 धरणं एकमेकाला ग्रीडनं जोडली पाहिजेत आणि मराठवाड्याचा कायमचा दुष्काळाचा कलंक मिटवला पाहिजेत. देवेंद्रजीच्या सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहेत. आज सभागृहामध्ये मी हा विषय काढणार आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री होता, ती संधी यावेळेस हुकली आहे. एवढा अनुभवी आमदार, पाण्याच्या संदर्भात दुष्काळाच्या संदर्भात एवढा अनुभव असताना देखील संधी दिली नाही आहे तुम्हाला. मी सलग 5 वेळा विधानसभेमध्ये निवडून आलेलो आहे आणि यावेळेला मला मंत्रिपद मिळेल असं मला वाटत होतं, आमच्या मराठवाड्याला वाटत होतं. पण काही अडचणी असतील पक्षाच्या आणि मला संधी नाही मिळाली. तरी पण शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न, कर्जमाफीचा विषय आहे, वीज बिल माफीचा विषय आहे, लाडक्या बहिणीचा विषय आहे. आम्ही प्रश्न लावून धरू. मंत्री म्हणून जसं काम केलं तसं प्रभावी आमदार म्हणून सुद्धा काम करू. नक्कीच. भारतीय जनता पार्टीचे आमदार बबनराव लोणीकर. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, नागपूर.